नमस्कार, मी रोहिणी. आज मी चित्रगुप्ताची पूजा, विधी, उद्यापन आणि कधी करायची हे सर्व काही सांगणार आहे. चित्रगुप्त हे आपले हिंदू दैवत आहेत. आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचा हिशोब ठेवतात. मानवांच्या मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक ठरवण्याचे काम चित्रगुप्ताचे आहे. असे मानले जाते की चित्रगुप्ताची निर्मिती भगवान ब्रह्मदेवाच्या आत्मा आणि मनापासून म्हणजे चित्तापासून झाली आहे. मी आज ही पूजा कशी, कधी करायची, कहाणी, उद्यापन सर्व काही सांगेल. ही पूजा रथसप्तमी ते रथसप्तमीपर्यंत 365 दिवस 1 वर्ष केली जाते किंवा चातुर्मासला सुरुवात करून चातुर्मासला पण तुम्ही संपवू शकतात किंवा चातुर्मासचे 4 महिने पण ही पूजा आपण करू शकतो. सर्वात आधी देवघरात किंवा तुळशीपाशी जागा स्वच्छ करून पाट मांडायचा आणि पूजेला सुरुवात करायची. थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुपाचा दिवा ठेवून प्रज्वलित करून घ्यायचा आणि रांगोळी काढून घ्यायची. अशा प्रकारे छोटीशी रांगोळी मी काढत आहे इथे. हवं तर तुम्ही मोठी पण काढू शकता किंवा श्री चित्रगुप्ताय नमः पण लिहू शकता. हा चित्रगुप्ताचा साचा आहे. ह्यामध्ये सूर्य, चंद्र, शंख, चक्र, मोहिनी देवी, कृष्ण, ब्रह्मा, विष्णू, महेश, गोमाता, तुळस असं सर्व काही आहे. हे बासरला भेटतं. अशा प्रकारे आपण ह्या साच्याने रांगोळी काढून घ्यायची. अशी साचा ठेवायचा, मग त्यावर रांगोळी अशी स्प्रेड करायची आणि जेव्हा आपण ही रांगोळी काढून घेतो त्या रांगोळीच्या डब्यात किंवा पातेलीत आपण एक मोती व एक पोळू टाकून ठेवायचं आणि आपण ती रांगोळी वापरायची. हे पहा, अशा प्रकारे रांगोळी सगळीकडे स्प्रेड केला आहे. असं छान हे आपण आता उचलून घ्यायचं. असे साच्याने चित्रगुप्ताची रांगोळी व्यवस्थितपैकी खालती पडली पाहिजे. तशी झाल्यानंतर आपण अशी उचलून ठेवायची. हे पहा किती छान आली आहे. कोणतीही पूजा असो, पण प्रथम मान्य गणपतीच्या पूजेला आहे. एक सुपारी घेऊन पाणी पंचामृताने धुवून स्वच्छ करून घ्यायचं. सुपारी चित्रगुप्ताच्या रांगोळीसमोर थोडेसे तांदूळ टाकून गणपती म्हणून मांडायची. थोडंसं पाणी आणि थोडंसं पंचामृत हे सर्वकडे असे शिपडून घ्यायचे. चित्रगुप्ताच्या पूजामध्ये सर्व काही 11 असं वापरलं जातं. म्हणजे 11 वस्त्र, 11 अक्षदा, 11 फुले, 11 पदरीचे, 11 दोरवाती आरतीसाठी असं सर्व काही 11-11 वापरलं जातं. काही ठिकाणी 18 पण वापरतात, पण मी 11 वापरला आहे म्हणून मी 11चं सर्व काही दाखवत आहे. इथे गणपतीला मी वस्त्र वाहत आहे आणि हे 11 वस्त्र हळदी कुंकवाने रंगलेला कापसाचा वस्त्र मी इथं चित्रगुप्तावर वाहून घेत आहे. आता गंध, हळद, कुंकू, अक्षदा हे सर्व काही वापरून आपल्याला यथाविधी पूजा करून घ्यायची आहे. सगळीकडे चित्रगुप्ताची पूजा सर्व सुवासिनी केलीच पाहिजे. चित्रगुप्ताची पूजा ही दररोज 365 दिवस करायची. जर आपल्याला काही अडचणींमुळे आपण पूजा केली नाही तर जितके चुकले आहेत दिवस तेवढे दिवसाची पूजाची मांडणी करून यथाविधी असे पूजा करून घ्यायची. चित्रगुप्त देवांना लाल फुलं खूप प्रिय आहेत. जर लाल फुलं नसतील तर आपण दुसरे कोणतेही रंगीत फुलं वाहू शकतो किंवा जर पांढरे फुलं असतील तर त्यावर थोडासा कुंकाचा हात लावून
ती फुले पण आपण वापरू शकतो. चित्रगुप्ताच्या पूजेला फुलं हे खूप महत्त्वाचे आहेत. कमीत कमी 11 फुले तर पाहिजेत. हे आमच्या घरचे फुलं आहेत. मी सर्वात आधी गणपतीला जास्वंदाचा फूल वाहून घेते. माझ्या घरच्या गच्चीवर खूप प्रकारचे फुले आहेत, म्हणून मी ही पूजाची सुरुवात केली आहे. या पूजेला फुलाचा खूप महत्त्व आहे. भेटलंस मंजूळ पण वाहून घ्यायचं. विष्णू कृष्ण आहे तिथं. हे मोहिनी देवी आहेत, हे ब्रह्मा आहेत आणि हे चित्रगुप्त आहेत आणि हे यम आहेत. असे सर्वकडे आपण फुलं वाहून घ्यायची. हे गाय, वासरू, फुलं, ही पायरी, तुळस, असे सगळीकडे फुलं वाहून घ्यायची. जर एवढे फुलं नसतील तर 11 फुलंही चालतील. असे सगळीकडे यथाविधी आपण हळद, कुंकू, गंध, अक्षता सगळं काही वाहून अशी पूजा करून घ्यायची. साखर व गूळ काही नैवेद्य म्हणून अगरबत्ती फिरून नैवेद्य दाखवायचा आणि कहाणी वाचायची आणि श्री चित्रगुप्ताय नमः असं एक माळ जप करायचा. जप झाल्यानंतर आपण आरती करून घ्यायची. हे आरती पूजा सर्व असं दररोज करून घ्यायचं. हे काही फोटोज आहेत जे मी दररोज पूजा केलं तेव्हा क्लिक केलेले आहेत फोटोज. हे पहा, असे आहेत. चला तर मी तुम्हाला आज चित्रगुप्ताची कहाणी सांगते. एका गावात दोघी बहिणी होत्या. मोठी बहीण राजाची राणी होती आणि छोटी बहीण प्रधानाची राणी होती. अंतकाळ आल्यावर मोठी बहीण नरकात गेली आणि छोटी बहीण स्वर्गात गेली. मोठी बहिणीने यमाला प्रश्न केला की मी का नरकात, ती का स्वर्गात? मग यमदेवता तिला सांगितले, तू सर्व पूजा, व्रत, उद्यापन सर्व काही केलंस, पण तू चित्रगुप्ताची पूजा केली नाहीस. तुझ्या पापाचं वजन जास्त होता म्हणून तुला नरक मिळालं. ती चित्रगुप्ताची पूजा, विधी, उद्यापन सर्व काही केली म्हणून तिचं पुण्याचं वजन जास्त होता म्हणून तिला स्वर्ग मिळालं असं सांगितले. हे ऐकून मोठी बहिणीने चित्रगुप्ताला 1 वर्षाचा वेळ मागितला आणि ती पृथ्वीवर आली. येऊन यथाविधी पूजा, विधी, उद्यापन सर्व काही केली. मग 1 वर्षानंतर तिला स्वर्ग मिळालं. तसं तुम्हा आम्हाला स्वर्ग मिळो. चित्रगुप्ताची ही पूजा आपले मानव जन्मात आपण जे काय आपले कर्मानुसार आपण पाप केलो आहोत ते पाप मिटवण्यासाठी आणि चित्रगुप्ताची पूजा केल्याने ते पुण्यात बदलून आपल्याला स्वर्ग मिळतो म्हणून ही पूजा केली जाते. जर तुम्हाला चित्रगुप्ताची आरती, कहाणी येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती ते ऐकून तुम्ही करू शकतात. नाही जर तर मी जे कहाणी सांगितलं आहे ते लिहून दररोज वाचन करायचं आणि चित्रगुप्ताची यथाविधी पूजा आरती करून घ्यायची. आता मी चित्रगुप्ताचं उद्यापन कसं करायचं हे सांगते. आपण दररोज यथाविधी जसे चित्रगुप्ताची पूजा करतो तसं करून घ्यायचं. शेवटच्या दिवशी आपण एक दुर्डी घ्यायची. दुर्डीत पांढरा कपडा टाकायचा आणि त्यात 5 शेर तांदूळ टाकायचे आणि शिदा काढायचा. जे काय आपल्याला ब्राह्मणांना दान करायचं आहे ते शिदा काढायचा. फळं, भाजीपाले सर्व काही ठेवायचं
आणि चांदीचा असा चित्रगुप्ताचा साचा किंवा प्रतिमा ठेवायचं आणि पाटी दवत चांदीचा ठेवायचा. जर चांदीचा नसेल तर आपण वही आणि पेन ठेवू शकतो. आहेर काढायचा, दस्ती, टोपी, पॅन्ट, शर्ट, साडी, ब्लाऊज पीस, वंटी असं सर्व काही ठेवायचं आणि पूजा करायचं त्याचं आणि आपला संकल्प सोडायचा. ब्राह्मणाला बोलवायचा आणि ब्राह्मणांना चांदीचं चित्रगुप्ताची प्रतिमा किंवा साचा द्यायचं आणि चांदीचं पाटी, दवत आणि तांदूळ, शिधा, आहेर हे सर्व काही देऊन, दक्षिणा देऊन पाया पडायचे. हे सर्व काही चित्रगुप्ताच्या पूजा, विधी, उद्यापन सर्वबद्दल होतं. धन्यवाद.